सबस्क्राईब करा आपलं कोकण यूट्यूब चॅनलला आणि बेल आयकॉनवर क्लिक करा नवीन घडामोडींचे अपडेट सर्वप्रथम पाहण्यासाठी। लॉकडाऊनच्या काळात भटक्या जनावरांचा प्रश्न सध्या ऐरणीवरती आलाय। मग त्यामध्ये गाय असो, बैल असो अथवा भटकी कुत्री। सध्याच्या लॉकडाऊनच्या काळात यांना देखील पुरेसं अन्न मिळत नाही। याच परिणामी काल 7 मे रोजी रात्री खेड शहरातील काही भटक्या कुत्र्यांनी नुकत्याच जन्मलेल्या गायीच्या वासरावरती हल्ला केला। परंतु आपल्या जीवाची पर्वा न करता विनिता केसकर यांनी त्या वासराला जीवदान दिले। या सर्व घटनेचा सविस्तर आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सागर कदम यांनी। आता आपण आहोत या घटनास्थळी। काल रात्रीच म्हणजे 7 मेच्या रात्री साधारण 12 ते 12:15ची ही घटना आहे। नुकत्याच जन्मलेल्या वासरावरती तब्बल 10 ते 12 भटक्या कुत्र्यांनी जीवघेणा हल्ला केला। बिचारा तो वासूर तिथे एकटाच असल्यामुळे त्याला वाचवण्यासाठी सुद्धा कोणी नव्हतं। त्याची जन्मदाती आई सुद्धा नव्हती। त्या भटक्या कुत्र्यांच्या तावडीतून वाचण्यासाठी त्याची धडपड चालू होती। तो आक्रोश करत होता। या सगळी धडपड आणि त्याचा आवाज ऐकून जवळच राहत असलेल्या विनिता केसकर यांच्या कानी त्याचा आवाज पडला। त्यांनी हिम्मत करून पुढे येऊन हा सगळा प्रकार पाहिला। 10 ते 12 कुत्र्यांच्या टोळीमध्ये अडकलेला एकटा जीव त्याला वाचवण्यासाठी विनिता केसकर यांनी प्रयत्न केले। पुढे येऊन स्वतःच्या जीवाची काळजी न करता त्यांनी या भटक्या कुत्र्यांना तिथून पळवून लावले आणि त्या वासराचा त्यांनी जीव वाचवला। त्याची अवस्था पाहून, त्याला रक्ताच्या थारोळ्यात पडलेलं पाहून त्यांचं देखील मन हेलावलं। त्यांनी त्याला स्वतःच्या कवेत घेतलं आणि आपल्या घरी नेलं। त्याच्यावरती घरगुती उपचार केले, त्याला पाणी पाजलं आणि त्याला बाहेर कुठे असं सोडू शकत नाही म्हणून त्यांनी स्वतःच्या घरामध्ये एका खोलीमध्ये त्याला ठेवलं। अशा एका धडाकेबाज महिलेला विनिता केसकर यांना आपण भेटूया आणि याच्या पुढची सविस्तर माहिती त्यांच्याकडनं जाणून घेऊया। त्या वासराला जीवनदान देणाऱ्या विनिता केसकर आता आपल्या सोबत आहेत। काल जी काही घटना घडली त्याचा सविस्तर आढावा आपण त्यांच्याकडूनच घेऊया। काय सांगाल, काल नेमकं काय घडलं होतं? रात्रीच्या 12:15च्या सुमारामध्ये मी अंगणात एकटीच होते। त्यावेळेला त्या वासराच्या ओरडण्याचा आवाज आला। त्यावेळेला क्षणभर मला थोडीशी भीती वाटली, पण नंतर मी स्वतःहून माझा धीर चेपला आणि बघायला गेले। टॉर्च घेतला, बघितलं तर त्याला 7-8च्या वरती अधिकाधिक कुत्र्यांनी त्याला मधोमध घेऊन त्याच्यावरती ओरखडे ओढत होते किंवा त्याला एका बाजूने ओढत होते। त्याच्यावरती अपघाती असे वार करत होते। मग मला खूपच जरा थोडीफार भीती वाटली, पण नंतर मी मनाशी धीटपणा केला आणि एक दगड फेकल्याच्या नंतर मग पुढे अजून बत्तीने बॅटरीने अजून उजेड करून परत त्यांच्यावरती मी दगडांचा मारा केला आणि तशी ते कुत्री पळून गेले। आणि नंतर मी त्या वासराच्या जवळ गेले, बघितलं तर ते वासरू खूप जखमी झालं होतं, रक्ताच्या थारोळ्यात पडलं होतं। मला त्याची दया आली। मग मी त्याला एखाद्या लहान लेकरासारखं त्याला जवळ घेतलं, बघितलं तर खूप जखमा झाल्या होत्या, रक्तस्राव भरपूर होत होता। मग मी त्याला आमच्या घरी अंगणामध्ये आणलं। अंगणात आणल्याच्या नंतर त्याला आता प्राथमिक उपचार म्हणजे काहीच नव्हते आपल्या ते घरामध्ये असणार काय तर अँटिबायोटिक म्हणजे हळदीने त्याच्यावरती त्या जखमेंवरती स्वच्छ करून मारा केला, का तर रक्तस्राव बंद व्हावा म्हणून। मग नंतर त्याला एक रूम मोकळा केला आणि त्या लहानग्या जीवाला कुठं ठेवायचा असा विचार करून मग तो रूम स्वच्छ केला आणि त्या स्वच्छ रूममध्ये त्याला आम्ही ठेवलं। तोपर्यंत नंतर आमची मुलं आली। मुलांना मग हे सगळं घडलेला प्रकार सांगितला। मग त्यांना पण खूप वाईट वाटलं आणि त्यांनी मला सहकार्य केलं। नंतर त्यांनी त्याच्या उपचारासाठी म्हटले काही घाबरू नका, आपण त्याचे उपचार सकाळी करू म्हणून त्यांनी वैद्यकीय उपचारासाठी त्यांनी डॉक्टर बोलावून घेतले। आणि नंतर जे प्राणी जतन करणारे, संगोपन करणारे भिडे साहेब आणि भिडे मॅडम आमच्याकडे आलेल्या, मग त्या डॉक्टरांनी सकाळी त्या लहानग्या वासराला पाहिलं, त्याच्यावरती अँटिबायोटिक अशी इंजेक्शन वगैरे दिली, प्रथमोपचार केले आणि नंतर त्या भिडे सर आणि भिडे मॅडमच्या आम्ही त्याला स्वाधीन केलं। नक्कीच, म्हणजे प्रथमोपचार झाल्यानंतर त्यांनी इथे खेडमध्ये राहत असलेल्या भिडे मॅडम आहेत आणि भिडे सर आहेत, जे भटके प्राणी आहेत, ज्यांना कोणी नाही, त्यांचे हे भिडे सर आणि भिडे मॅडम आहेत, त्यांच्यावरती प्रथमोपचार करतात, त्यांचं संगोपन करतात। यांनी सुद्धा त्या वासराला प्रथमोपचार केल्यानंतर त्यांच्या स्वाधीन केलं।
आपण ज्या वासराबद्दल बोलत होतो, आता ते वासरू माझ्या बाजूला आहे, तुम्ही पाहू शकताय. त्याच्या अंगावरती आणि त्याच्या मानेवरती कुत्र्याने ओरबडल्याचे निशाण आणि कुत्र्याच्या दाताचे निशाणही आपल्याला दिसत आहे. तिथे तुम्ही बघू शकताय. हे निशाण एवढे खोलवर आहेत की त्यांना भरायला साधारणतः 15 ते 20 दिवस नक्कीच जातील. आता आपण भिडे यांच्या इथे आहोत. त्यांना विचारूया आपण त्यांनी इथे आणल्यावर त्याच्यावरती उपचार कशा पद्धतीने केले. सुरुवातीला त्याला घरी आणल्यावर पहिले आंघोळ घातली. आंघोळ घालून मग त्याला सगळ्या जखमा स्वच्छ केल्या. मग त्याला डॉक्टरांनी इंजेक्शनं दिली आणि आता संध्याकाळी त्याला सलाईन लावलं आहे. ओके, याच्या पुढे त्याचं संगोपन कशा पद्धती होणार? संगोपन म्हणजे त्याला आता माझ्याकडे एक दुभती गाय आहे, तिचं दूध मी त्याला पाजणार आणि जर तिने त्याला एक्सेप्ट केलं तर तो सडाला तोंड लावून सुद्धा दूध पिईल, नाही तर बाटलीने दूध त्याला पाजणार. ओके, आपण पाहतोय फक्त ही एकच केस नाही, आपल्या तुमच्या इथे बरेचसे आपल्याला प्राणी पाहायला मिळत आहेत. कुत्रे आहेत, मांजर आहेत, गायी आहेत, बैल आहेत. तर यांचं संगोपन तुम्ही पहिल्यापासूनच करता. हे कधीपासून या कार्याला तुम्ही कधीपासून सुरुवात केली? तरी एक 6-7 वर्ष झाली आम्ही हे सगळं करतोय. वेगवेगळ्या ठिकाणी जिथे जिथे आम्ही राहतोय. आता हे सुद्धा घर आमचं भाड्याचं आहे, आमचं स्वतःचं नाही आहे. आम्ही पूर्वी दाभोळला राहिला होतो, तर तिथे सुद्धा आजूबाजूचे वाडीतले वगैरे कुत्रे यायचे. मग त्यांचाही आम्ही असाच इलाज करायचो. ज्यांना डॉक्टरची गरज आहे तिथे डॉक्टरांना बोलवायचो. जिथे आमच्याच्याने शक्य आहे तेवढं आम्हाला जमत होतं तेवढं आम्ही सगळं केलेलं आहे. नक्कीच. आता आपल्यासोबत या वासरावरती केलेले ट्रीटमेंट ज्यांनी केलेले आहेत ते डॉक्टर आपल्यासोबत आहेत. आपण त्यांना विचारून घेऊया की ह्याच्यावरती प्रथमोपचार तुम्ही कशा पद्धतीने केलेत. नमस्कार. आता हे जे आपण वासरू पाहिलं हे मला जेव्हा फोन आला त्यावेळेस मी सुद्धा म्हटलं की एवढं असूनसुद्धा ते वाचलं कसं काय. कारण की 10 ते 12 कुत्र्यांनी त्याला जर पकडलं होतं, त्यामध्ये त्याला खूप मेजर इंजरी झाली आहे. त्याला बऱ्याच ठिकाणी मोठे घाव आहेत आणि ह्या जखमा भरण्यासाठी जवळपास 15 ते 20 दिवस हमखास लागणार. आणि त्याला तो ट्रॉमामध्ये असल्याकारणाने त्याला आम्ही सलाईन दिले, अँटीबायोटिक्सचा कोर्स चालू केला आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे त्याला कोणत्याही प्रकारचं रेबीज हा आजार होऊ नये म्हणून आम्ही त्याला अँटी रेबीज हे डोसेस चालू केले आहेत. त्यासाठी अगदी कोणत्याही प्रकारचा खर्च असो म्हणजे निर्धास्त सर करण्यासाठी तयार असतात. अगदी त्यांचं पालनपोषण असेल. आता जवळपास मला वर्ष झालं मी सरांच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे. असे बरेचसे प्राणी आहेत की त्यांनी निस्वार्थपणे त्यांचा सांभाळ केला आहे. अगदी मरायला टेकलेले जनावरंसुद्धा त्यांनी वाचवण्याचा प्रयत्न केला आहे. आणि एक त्यांचं जनावरांप्रती हे महत्त्वाचं योगदान आहे. कारण की बघायला गेलं तर आपल्या खेडमध्ये जनावरांसाठी कोणती NGO किंवा संस्था कोणती काम करत नाही आहे. पण त्या ठिकाणी भिडे सर हे स्वतः त्यामध्ये उतरून त्यांचा परिवार ह्या प्राण्यांना काय असेल ते खाद्य असेल किंवा काही प्रकारची त्यांना औषधं असतील हे जागेवरती किंवा तिथे स्वतः घरी आणून त्यांना हे सगळे उपचार करतात. आणि बरेचसे प्राणी आहेत, गायी आहेत, कुत्रे आहेत जे मरणाच्या दारातनं त्यांना पुन्हा एकदा जीवनदान दिलं आहे असं आपण म्हणू शकतो. नक्कीच आपल्याला ह्या समाजामध्ये प्राण्यांप्रती प्रेम असलेले, आपुलकी असलेले आपल्याला दिसतात. तर एका ठिकाणी प्राण्यांची मनामध्ये घृणा असलेली ही माणसं दिसतात. पण आपण आता अशा व्यक्तींना सलाम करणार आहोत ज्यांनी या प्राण्यांच्या त्यांच्या मनामध्ये प्राण्यांची एक आपुलकी आहे. आणि रस्त्यावरती फिरणाऱ्या ज्यांचं कोणी नाही आहे त्यांना हे भिडे गुरुजी आपलंसं करतात आणि त्यांच्यावरती उपचार करतात. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रथमेश महाडिकसह सागर कदम, आपलं कोकण, खेड. सबस्क्राईब करा आपलं कोकण यूट्यूब चॅनलला आणि बेल आयकॉनवर क्लिक करा नवीन घडामोडींचे अपडेट सर्वप्रथम पाहण्यासाठी.